मैं हूं सैयद अकील, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। चलते हैं आज की सबसे बड़ी और ख़ास खबर के लिए। ख़ास खबर यह है कि पूर्णा तालुके का कातनेश्वर गांव 5000 लोग बस्ती का गांव 5000 लोग बस्ती के गांव ने जिस तरह से तरक्की की है, जिस तरह से इन्होंने अपने गांव के रास्ते साफ़ किए हैं, नालियां साफ़ की है, जिस तरह से नालियां और रास्ते इन्होंने बनाए हैं, एक साफ़ ही नहीं बल्कि इन्होंने रास्ते और नालियां बनाने का भी काम किया। और यही नहीं बल्कि यहाँ की शमशान भूमि में 1.5 से 2000 झाड़ इन्होंने जिस तरह से लगाए हैं, ये तारीफ़ के काबिल काम है। और यही नहीं बल्कि हर दिन किस तरह से गाँव वासियों के लिए पानी छोड़ा जाता है, नल का पानी छोड़ा जाता है। और यही नहीं बल्कि इसके साथ में आरओ का फिल्टर का पानी भी किस तरह से गाँव वासियों के लिए 5 रुपये में अवेलेबल करा कर दिया गया। यही नहीं बल्कि इसके साथ में अगर आप देखेंगे तो दलित बस्ती में दलित समाज के लोगों के लिए घरकुल की योजना किस तरह से रवाई जा रही है, किस तरह से घरकुल की योजना इन्होंने चलाई है और घरकुल की योजना का किस तरह से गाँव वासियों को फ़ायदा दिलाया है। और उसी के साथ में समाज मंदिर का भी काम इन्होंने किस तरह से किया है, ये भी आप देखेंगे कि किस तरह से समाज मंदिर का काम, जबकि 50 घर दलित बस्ती में है और 30 घर मातंग समाज के हैं, इन लोगों के लिए किस तरह से इन्होंने समाज मंदिर का काम किया है। और यही नहीं बल्कि शमशान भूमि 12 शमशान भूमि यहाँ पर इन गांव में है। और रास्ते अगर आप देखेंगे तो रास्तों पर अगर आप नज़र डालेंगे तो किस तरह के साफ़ सुथरे रास्ते हैं। परभनी शहर महानगर पालिका है, परभनी शहर महानगर पालिका ने सबक लेना चाहिए इस गांव से जिसका नाम है कातनेश्वर की ग्राम सभा में जिस तरह के निर्णय लिए जाते हैं। यहाँ की सरपंच सौभाग्यवती कानोपात्रा चापके ये जिस तरह से देखरेख करती हैं। और यही नहीं, यहाँ के ग्राम पंचायत के सदस्य जिस तरह से देखरेख करते हैं, जिस तरह से ये लोग डिसाइड करते हैं, जिस तरह से निर्णय लेते हैं गाँव वासियों को साथ में रखकर और सबको भरोसे में लेकर जिस तरह का काम ये करते हैं, ये तारीफ़ के काबिल काम है। परभनी ज़िले का एक ऐसा गांव है जिससे आदर्श लिया जा सकता है परभनी ज़िले ने। और परभनी ज़िले के हर गांव ने आदर्श लेना चाहिए साफ सुथ रहने के मामले में। यहाँ के गाँववासी जिस तरह से खुद जिम्मेदार होकर अपने घरों के सामने का आंगन, अपने घर के सामने के नालियाँ और अपने घरों के सामने का रास्ता साफ़ करते नज़र आते हैं। यही नहीं बल्कि स्कूल के जाने वाले बच्चों के लिए यहाँ पर साइन बोर्ड लगाए हुए हैं, 35 साइन बोर्ड लगाए हुए हैं अलग अलग एरियो में। लॉकडाउन में जिस तरह से होमवर्क आ रहा था ऑनलाइन, इन बच्चों को पढ़ाने के लिए ऑनलाइन होमवर्क जिस तरह से दिया जा रहा था, और ये होमवर्क किस तरह से अपने अपने एरियो में यहाँ के लोग करा रहे थे, ये भी ताज्जुब करने वाली बात है। आप ये नज़ारा देख सकते हैं कि किस तरह से बच्चों को होमवर्क कराया जा रहा था। और यही नहीं, स्कूल में जाने वाले बच्चों को किस तरह से कंप्यूटराइज्ड एजुकेशन दिया जाता है। और यहाँ जिस तरह से आंगनवाड़ी है, 5 आंगनवाड़ी है और 5 आंगनवाड़ियों में किस तरह का केयर किया जाता है और बच्चों को किस तरह से पढ़ाया जाता है, ये भी आपको बता रहे हैं। ये भी आप नज़ारा देख सकते हैं कि यहाँ आंगनवाड़ियों के सामने का भी किस तरह से साफ सुफ रखा जाता है। और यही नहीं बल्कि ग्रामीण आरोग्य विभाग की जानिब से जिस तरह से ग्रामीण आरोग्य विभाग ने जिस तरह से यहाँ के हॉस्पिटल को साफ सुफ रखने का वादा किया है और यहाँ पर पूरी तरह से साफ सुफ रखा भी जाता है। और जानवरों के लिए जिस तरह से यहाँ का आरोग्य विभाग की जानिब से जिस तरह से केयर किया जाता है, ये भी आप नज़ारा देख सकते हैं कि जानवरों को भी दूसरे गांव को नहीं ले जाया जाता है। इस गांव की ख़ास बात यह है कि यहाँ पर पुलिस स्टेशन गलती से भी नहीं है, और पुलिस स्टेशन तो छोड़िए, पुलिस चौकी भी यहाँ पर नहीं है। उसकी सबसे बड़ी वजह यह है कि इस गाँव में झगड़ा ही नहीं होता। अगर झगड़ा होता भी है अनजाने में, अगर गलती से भी झगड़ा हो गया है तो ऐसी सूरत में गाँववासी अपने एक जगह आकर सभी लोग उस झगड़े को पूरी तरह से मिटा देते हैं। तंटा मुक्त गांव है। और खुशी की बात यह है कि यहाँ के गांववासी सब इस बात का ख़ास तौर से ख्याल रखते हैं कि किस तरह से हम अपने गांव में तरक्की करें। अगर आपको देखना है तो यहाँ एक बड़ा नाला गांव से जाता है और इस नाले पर जिस तरह से बंधारे बांधे हुए, 3 बंधारे बांधे हुए हैं इस गाँव के नाले पर, और बंधारों में यह काम किया गया है कि पानी अड़वा और पानी जिरवाए, ये प्रोग्राम भी यहाँ पर भूमि के लिए जो रास्ते बनाए हैं, तारीफ़ के काबिल रास्ते बनाए हैं, ये किस तरह से बनाए ये भी आपको बता रहे हैं, किस तरह के रास्ते बनाए हैं। और यही नहीं, जिस तरह से यहाँ हाईवे को हर रास्ता टच किया जा रहा है, ये भी नज़ारा आप देख सकते हैं कि गाँववासी किस तरह से बात कर रहे हैं। हर रास्ता हाईवे को किस तरह से बनाया जाता है, डबरी फतरे में जिस तरह से ये रास्ता बनाए जा रहे हैं, आप ये भी नज़ारा देख सकते हैं कि गाँववासी किस तरह से उन लोगों के काम को देखकर खुश होते हुए नज़र आ रहे हैं। जबकि ये काम
लोगों के सहभाग से किया गया है, लोगों की मदद से किया गया है। भले ही ट्रैक्टर से ये पत्थर यहाँ पर लाकर डाले हैं, लेकिन लोक सहभाग से ये काम किया गया है और तारीफ़ के काबिल काम है। जिस तरह से यहाँ के सरपंच की लोग तारीफ़ करते हैं, यहाँ के ग्राम सेवक की तारीफ़ करते हैं, यहाँ के ग्राम सेवक, सरपंच और इन्हीं के साथ में ग्राम पंचायत सदस्यों की भी तारीफ़ करते हैं। यहाँ के एक ग्राम पंचायत सदस्य ने ऑब्जेक्शन लिया था कि इलीगल तरीके का काम किया जा रहा है दलित समाज के बस्ती में, लेकिन जब हम वहाँ गए तो वहाँ की बस्ती के लोगों ने जिस तरह से तारीफ़ की ग्राम पंचायत की, यहाँ के सरपंच की और यहाँ के ग्राम पंचायत के सदस्यों की और यहाँ के ग्राम सेवक की, तो ये भी देखेंगे कि किस तरह की तारीफ़ वो लोग कर रहे हैं। परभनी ज़िले के कातनेश्वर गांव, जहां की एक सोशल मीडिया में एक वायरल हुआ है कि मातंग समाज पर यहां अन्याय किया जा रहा है। इस बात को लेकर हमारी टीम परभनी आज तक, परभनी महानगर और उसी के साथ लोक पुकार न्यूज़ चैनल, ये तीनों चैनल के माध्यम से और 24/7 माझा महाराष्ट्र, इन चैनलों की तरफ से हम आज यहाँ पर आए हुए और इसका जायज़ा ले रहे हैं कि हकीकत बात क्या है। वास्तव में हमारा काम है कि वास्तव में जो हकीकत है वो सामने लाना, ना कि अपने व्यूअर्स बढ़ाने के लिए और अपने सब्सक्राइब बढ़ाने के लिए कोई झूठी बात न्यूज़ प्रकाशित करना, ये हमारे लिए संभव नहीं है और हम कर भी नहीं सकते हैं। लेकिन जो लोग इस तरीके से अपने चैनल यूज़ कर रहे हैं और वैसा इस्तेमाल करते हुए जो हाहाकार मचा रहे हैं, उसके वास्ते प्रशासन के सामने और ज़िला प्रशासन के सामने और हमारे कर्तव्यदक्ष आज आए हुए जिलाधिकारी आंचल गोयल, इन्हें भी और उसी तरह के यहाँ के प्रशासन, इनको हम ये बताना चाह रहे हैं, अवगत करना चाहते हैं कि जो कातनेश्वर गांव है, वहाँ पर अभी जो है तो सरपंच जो चुने गए हैं और उसके साथ वहाँ की टीम चुनी गई है। और जिस मातंग समाज की कातनेश्वर में बात की जा रही थी कि मातंग समाज के बस्ती में जो तो रास्ते का जो तो बोगस काम हुआ है और उसी के साथ साथ यहाँ पर जिस तरीके से धांधलियाँ मची हुई है, पानी की परेशानी है, अन्य सुविधाओं को देखते हुए हमारी टीम यहाँ पहुँची है। हम आज जो मातंग समाज की बस्ती में ही है, यहाँ के हम कुछ महिलाओं से, ताकि उनसे और नागरिकों से पूछेंगे की भाई उनकी पहले क्या हालत थी और क्या बात है। मावशी, आपलं नाव सांगायचं आणि इथं म्हणजे हे आता हे काम झालेलं आहे, हे काम तुमच्या म्हणजे किती वर्षानंतर झालं, काय म्हणजे कसं काय काम झालं, तुम्हाला काय समाधान आहे याच्यात सांगा. आम्हाला काय नाही, नुसती घाण होती म्हणून हे काम आमच्या नादर झालं. लेकरं बाळा आमच्या दुखण्यानं पडत होते, चिलट घाण लई होती. आता आम्हाला नादर बरं वाटायलंय म्हणून शोभाबाई बबन नीतनवरे. अच्छा, हो. तर म्हणजे तुम्ही किती वर्षापासून राहता इथं? इथं लैंदी झालं, मी माहेर हेच आहे आणि नांत घर हेच आहे. आता हे जे मुरुम ते दिसायला येतं खडीचा रस्ता, काही इथल्या तुमच्या एका सदस्याने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ते आम्हाला सांगू नका ते कसं काय झालं काय नाही, मात्र हे आमच्यासाठी सरपंचानं नादर करून दिलं. म्हणजे इथली तुमची टीम चांगलं काम करायची. हो, चांगलं काम. किती खड्डे होते? लय खड्डे होते, खूप पाणी सगळ्या गावाचं होतं इथं. यायचं. आता हे तुमचं आम्ही पाण्यावर सुद्धा घर आमचे बांधले, तर सगळ्या गावाचं पाणी होतं. असं का? हो. म्हणजे आता तुमच्याकडे जे मातंग समाजात जे सांगितलं त्याचे म्हणजे ते बोललेलं बातमी ती खोटी आहे का सत्य आहे ते काय माहिती नाही. हो, मात्र हे आमच्यासाठी सरपंचानं नादर करून दिलं. हो हो, लय घाण होती, लयच घाण होती. डुकरं मरत त्याला उचलून सुद्धा कोणी टाकाय राजी नव्हतं, इतकी घाण आमच्याकडे होती. आणि रस्ता कसं काय झालं ते सांगायचं आम्हाला. तुम्ही किती वर्षापासून, म्हणजे आता तुमचं वय आमच्या गावात किती वय असेल तुमचं? आमचे जवळ 80च्या जवळ असेल. असं का? म्हणजे तुमच्या 80 वर्षामध्ये तुम्ही कधी रस्ता असं म्हणजे रस्ता बघितला का, असं बनलेला? नाही, झालं नाही, कधीच झालं नाही कवत नाही. आता हे झालं म्हणजे किती खड्डा होता इथं? इथे खडा बखल होता. आता जे मावशीने सांगितलं की इथं पूर्ण गावाचं पाणी इथं जमा होतं, लेकिन आज हे सर्वात उंच दिसायला रस्ता, तर मग याच्यात किती गेला असेल, मग म्हणजे किती लावला असेल मग ते मुरुम याच्यात दिवस? बखल झाले. बखल झालं. आपलं नाव काय? मोहन सकाराम दिला चव्हाण है. ये चौहान उम्र 80 साल की है, तो बताना हमारा मकसद ये है कि इनकी 80 साल की उम्र में भी ये काम नहीं हुआ जो कि आज ये 6 महीने के अंदर की आई हुई बॉडी ने किया है. हमारे साथ ये उनसे भी हम पूछेंगे. मावशी, तुम्हाला काय वाटतं या रस्त्याबद्दल? तुम्हाला? आम्हाला नादर वाटते. आता मी लय दिवस झाले माहेर आहे मी. अच्छा. हे बघा, लय दिवस झालं म्हणता कसं इथं कोणी नव्हतं, तेव्हा काळ कुत्रू इकडे कोण नव्हतं. मग घर होतं एकरीचं, मला होते 8 लेकरं. हे बघा, नवरा रोज मजुरी करी, तिकाशी खोरे घेऊन कुऱ्हाडी घेऊन रोज मजूर करी, इथं पोट भराव. तर शे पाय इथं काळं कुत्रं होते. असं होतं की बघा, खिट असं पाय टाकाय जागा नव्हती अशी इथं नुसतं खिट होता आणि पाणी टिपटापासून इथं पाणी होतं साहेब, पूर्ण पाणी इकडे. इकडं पाणी होतं ना. मग आता असा भवरा होता इथं, भवरा. असे आम्ही असं भगून ठेवलं ना, त्याच्या खाली असं ये निघाला सर्व.
हां असा असं बघून घेतलं ना तिच्याकडे असं सरकलेला इथे आम्ही आयचं पाहिलंय साहेब लय चांगशाही बुगली शिकतं बायवानी वनवास गेल्या जाग्यात आणि आता कसं आता आम्हाला नादर आता हे वाटतं. रस्ता जे झालं ते आता आम्हाला लय सोन्या पिवळं चांदी डोळ वाटायले हे पा आता पुढचं पुढे काय सांगू आम्ही दुसरं हीच का सांग त्याच्याबरोबर काका आहेत. काका आपलं वय किती असेल, आपलं नाव सांगा बरं आणि काय झालं हे कामाबरोबर? मला रजाकारी आठवते साहेब. असं का? पाहून घ्या आता किती वर्ष मी अंगठी बहादूर आहे. आता रजाकारी म्हणल्यानंतर तुम्ही आता 80च्या वर शतकाच्या वर गेले तुम्ही. 9-10 वर्षाचा अगोदर असं असं आता हे रस्ता जे झालं तर याच्यात काय लय तुम्हाला सुंदर वाटतं? झाला, लय आनंद झाला. म्हणजे जी बॉडी काम करायली ती बरोबर करायली का चुकीचं काम नाही करायली? नाही चुकीचं नाही, हं? छान करायला. आता एक ऑब्जेक्शन तुमच्याकडून आलेलं गावाकडून हो आले. की त्याच्यात म्हणलेलं की भाई मातंग समाज आणि गावामध्ये वस्तीमध्ये जे नवीन आहेत आणि इकडे तिथं नळाची योजना नाही आणि रस्ते बरोबर नाहीत आणि ते रस्त्याचं काम बोगस झालेलं आहे असं म्हणण्याचं सामने म्हणजे हे करायला ते सांगायला. तर आपल्याला काय वाटतं हे आता जे खड्डा होता आपल्याकडे गावाकडे जे पाणी येत होतं आता हे सर्वात उंच रस्ता हेच दिसायला. हो छान आहे साहेब. आपले म्हणजे वयाच्या मानानं येतं काम आता चांगलं झालं का कसं झालं? चांगलं झालं, एकदम चांगलं झालं. अगोदर इथे म्हणजे इकडं काय कशी होती रस्ता हे? इथं मच्छर आणि इथं कमर इतकं पाणी राही इथं. आणि त्याच्यात आपण वास्तव्य केलेलं आहे. हो हो. हमने जो आप लिया है ये बुजुर्ग लोगों का था. आज हम इसमें से यंग लोग भी है जो नौजवान, उनसे भी पूछेंगे कि भाई आज की हालत क्या है और वो इस जो यहाँ पे आई हुई बॉडी है उसको किस तरह से चुन के दिया और उन्होंने क्या कहा इसके बारे में जानते हैं. तुमचं नाव सांगायचं? हॅलो सर, विठ्ठल भीमराव भोसले, मीडियामध्ये बोलतो मी. आणि ह्या काळात सरपंच जे आला आहे ते सरपंच नंबर 1 कामासाठी लाभलेला आहे. कारण भरपूर कामं करते सरपंच, त्याच्याविषयी काही बोलू शकत नाही मी. आणि ज्याची नावची जागा नाही ती सुद्धा सरपंचानं आपलं काम केलेलं आहे. आणि कारण इथं जागा तर भरपूर शिल्लक म्हणजे ही बेकार होती, इथं तर भरपूर काम केले आहेत. आणि जिथं आमची जागा आहे आम्ही तिथे राहतो तिथंसुद्धा सरपंचानं काम केलेलं आहे. कशामुळे केले? कारण सरपंचाचं भविष्यामध्ये चांगलं व्हायचं आहे आणि आम्हाला चांगलं करायचं आहे म्हणून सरपंच चांगला आहे आमचा. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझं नाव बेबी बालाजी रणखांबे. हां, मी इथंच राहते. आणि हे रोड जे झाला ते आमच्यासाठी अत्यंत चांगला झालेला आहे. आपलं घर कुठं आहे? हे काय हे समोरचं घर व्यवस्थितच आहे. हो, आहे. मग आता हे रस्ता इथं अगोदर कसा होता? म्हणजे लय बेकार होता, किती फूट खड्डा होता इथं? म्हणजे लय भरपूर खड्डा होता. म्हणजे इथून जनावरं सुद्धा जात नव्हते, इतकं मोठा खड्डा? एवढा मोठा खड्डा होता. हा, सगळे काटे ते सगळं काहीच असं म्हणजे रस्ताच आम्हाला नव्हता सुद्धा लेकरं भीत होते संध्याकाळच्या टायमाला. आज कसं वाटतं तुम्हाला? आता आज एवढं अत्यंत चांगलं झालं. आम्हाला ग्रामसेवक साहेबाविषयी आणि सरपंच साहेबाविषयी काहीही तक्रार नाही. बरं, नळ योजनेबद्दल काय बोलणं आहे तुमचं? की नळ तुम्हाला नळ योजनेबद्दल आहे पाणी. पाणी आहे हो, म्हणजे किती दररोज नळ येतो का? नाही एखाद्या वेळेस बिघड सुधार होते ना. नाही म्हणजे दररोज तुम्हाला पाणी भेटतो की मग 8 दिवसाला का असं काय? नाही, भेटते दररोज, पण एखाद्या वेळेस बिघडलं तर ते तसं गॅप पडते. म्हणजे दररोज पाणी तुम्हाला हो, आहे तुमचं? दररोज आहे. ये थे मैडम जो आज हम देखते हैं कि हमारे महानगर पालिका की तरफ से हमारे देवीदास पवार को एक हम चैलेंज करना चाहते हैं कि एक ग्रामीण इलाके में रेगुलर नल खुलते हैं और हमारे शहरी इलाके में 8-8, 10-10 दिन तक पानी नहीं मिलता है, 15-15 दिन तक पानी नहीं मिलता है. ये एक अफसोसनाक बात है कि एक हमारे ज़िले का ही तालुके का ही एक गांव है जो कातनेश्वर, यहाँ पर जो है तो हर रोज़ पानी मिला कर रहा है और हमारे महानगर पालिका से हमको 12-12, 15-15 दिन तक नल को पानी नहीं आ रहा है. अब शहर में रहना है कि फिर ग्रामीण में रहना है? अब ये वहाँ के शहरवासी सोचे और वहाँ के देवीदास आयुक्त हमारे पवार, इनसे हमारी अदमन गुजारिश है कि ये ग्रामीण इलाके का एक तो भी आप उदाहरण लेकर जल्द से जल्द पानी अपने 5 दिन तो कम से कम छोड़ने की कोशिश करें. तो दलित बस्ती में आए हुए हम कि भाई जिस तरीके से रास्तों के काम हो रहे हैं या फिर यहाँ पर घरकुल की योजनाएं कितनी आई हुई है और घरकुल की योजना का लाभ यहाँ के दलित बस्ती को मिला है या नहीं मिला है. तो हमारे साथ जुड़े हुए साहब ने, इनसे हम पूछेंगे कि आपने यहाँ से दलित बस्ती की योजना का कुछ आपको जो जानकारी है यहाँ से, आपका परिचय दीजिए हमारे व्यूअर्स को और बताइए कि आपका घर कहाँ है और कैसा बनाया गया, दलित बस्ती से मिला या नहीं मिला. हाँ, मेरा नाम है युवराज सकाराम साहब ने. ये मेरा ही घर है अभी. अच्छा. और ये मेरे को रमाई आवास योजना में मिला वाला है, घरकुल मिलने वाला है. हाँ, बुद्ध विहार सबसे बड़ा बनाया जा रहा है. अरे बुद्ध विहार बनाने की जो यहाँ पे संकल्पना है ये कैसी आई, क्या है, हम ये साहब से पूछते हैं. हमारे साथ साहब ने जुड़े हुए. माझं नाव सुभाष सकाराम साहेब आहे. आणि हे बुद्ध विहार बनवायचं म्हणजे सर्व 50 लोक आहेत, आमचे 50 घरं आहेत इथे बौद्ध समाजाचे. सर्वांच्या सहकार्यातून हे बुद्धविहाराची तर निर्मिती होत आहे. पण आता हे सरपंचांनी आश्वासन दिले की बाबा जे काय होईल बुद्धविहारासाठी आम्हीसुद्धा मदत करू. आमच्यासाठी सरपंच हे खरोखर
आताच नाही तर गेल्या 5 वर्षापासून त्यांनी गावाच्या विकासासाठी चांगलं काम केलेलं आहे. के ताल्लुक से वीडियो वायरल हुआ है कि झोपड़पट्टी में किसी प्रकार के काम नहीं हुए। हम यहाँ के झोपड़पट्टी इलाके में आए हुए भोसले सर जो यहाँ पर रहते यहाँ के निवासी, उनका घर पीछे ही है, आप जो देख रहे हैं उनसे मिलने को आए हुए कि भाई हम उनसे पूछना चाहते सर, आम्ही तुम्हाला विचारतो की भाई आता या गावात जे कातनेश्वरमध्ये इथं झोपडपट्टीमध्ये आणि मातंग समाजामध्ये म्हणजे गावामध्ये जे कामं व्हायले ते कामं होतच नाही म्हणून असे सांगितलेलं आहे. आणि नळ नाही आणि कामं व्हायले एक मिनिट आता, अगोदर माझा ऐका. आणि येतं काय काय काम झाले त्याबद्दल तुम्ही सविस्तर तुमचं नाव सांगून आमच्या व्ह्युअर्सना सांगा. तुम्ही फक्त इकडे सांगा, इकडे बघा. मी विलास भोसले. हा रोड आम्हाला गुडघ्या इतक्याला पाय जात होते या रोडला. आता हे ढबर टाकल्यामुळं आम्हाला कसं तरी वागता यायला इथं. अगोदर कशी होती इथं म्हणजे ही परिस्थिती? गुडघ्या इतक्याला पाय जात होते सर. दोन्हीकडून मध्ये सेंटरमध्ये नाली होती, आम्हाला इकडून तिकडून जाता येत नव्हतं. आमच्याकडे आम्हाला भारा जरी घेऊन यायचं आम्हाला डोक्यावर तरी आम्हाला भरपूर त्रास होत होता. उडी टाकून यावं लागत होतं. मग आता भारा घेऊन येण्यासाठी तुम्हाला एवढी परेशानी, तर मग कोणी म्हणजे तब्येत बिघडली मग त्या माणसाला आम्हाला उचलून न्यावं लागत होतं. उचलून न्यावं लागत होतं. इथं वाहन कोणतंही येत नव्हतं. वाहन येत आता हे म्हणजे याचे जे ढबर जे टाकलेलं आहे, एक म्हणजे मुरुम आणि गिट्टी जे टाकली याच्यामध्ये, आपल्या समोरच काम झालेलं आहे. माझ्या समोर झालेलं काम. म्हणजे याच्यात काही नाही, तपास दिसतोय का तुम्हाला? म्हणजे काहीच नाही. चांगलं झालं का? चांगलं झालं. हे आमच्यासाठी लई चांगलं झालं. कोणत्या वस्तीमध्ये राहतात हे? आता हे नाही. आता हे रस्ता म्हणजे किती कुठपर्यंत गेलेला आहे रस्ता पूर्ण? या रोडला गेलाय आणि या रोडला आलाय कडे. म्हणजे हायवेला जाऊन मिळाला का इकडं? म्हणजे बाहेर निघाले रस्ता. आता हे म्हणजे काम कसं आहे, समाधानी आहे कसं आहे? समाधान काम आहे आमचं. आम्हाला वागा सुद्धा येणे गेले इकडे. अच्छा. हां, अगोदर जे का रस्ता होता ते होता का इकडं? म्हणजे काहीच नव्हतं, नुसता चिखल होता. अच्छा. हां, आम्हाला वागा सुद्धा येणे गेले, लेकरं बाळाला वागायने गेलं. हां हां मग नाव कशावरती हां. अर्णव वैदे. मावशी, आता हे रस्ता झाला इथं, हा, तर रस्ता अगोदर कसा होता इथला? इथला ही जमीन काळीच होती आमची, काळी जमीन? पूर्ण काळी जमीन होती. आम्हाला आज परत सुद्धा असं लेकरला घेऊन वागता येणं गेलं, आम्हाला चलता येणं गेलं, कुठं भारा घेऊन यायला तिकडे शिवा पाय दुमता. आमची अशी परिस्थिती होती जास्त लगे की आमच्या ह्या वर्षी आम्हाला असा आनंद झाला, हे इतकं टाकलं म्हणून असा आनंद झाला. आमचे लेकर बाळ सुद्धा असे चांगले चालले शाळेत वगैरे रानात, अशी परिस्थिती होती. रस्ता असा चांगला झाला, आमचे सगळे समाधान झालं. एवढा लाईटचे काय खांबे तर नवीन आले काय? खांबे नाही, पहिले आलेली इथं काही, पहिलेच आलेली इथं, आता आली तर काही. असं. हां, आम्हाला सगळं पाण्याची कशी व्यवस्था इथं? भरपूर आहे. आम्हाला पाणीच नव्हतं आधी. असं का? ही आमच्या गावात टाकी बांधली, आम्हाला इथून पाण्याची भरपाई आहे. आम्हाला नाही तर तिथं जावं लागा पाण्याला घागरी घेऊन, नाही तर मग तिकडे जावं लागा 2-2 किलोमीटर दूर. हां, 2-3 किलोमीटर ते टँकर सोडल्यावर. आणि आधी बी पाहिजे ना त्यानं पाण्याची सुद्धा काळजी घेतली आमची. म्हणजे आज पाणी भेटते तुम्हाला आणि रस्ते चांगले झाले. रस्ता झाला आमचा, असं सगळं असं हे आहे. म्हणजे आपलं सरपंचावर काही ब्लेम आहे का? म्हणजे नाही काहीच नाही आरोप आमचं. वगैरे काही? नाही आगोरे नाही, काहीच नाही. म्हणून असं काही नाही आमचे कामं आमच्या ह्यानं परिस्थिती मस्त काम झाले आमचे, चांगले व्हालेत कामं. हां, मावशी आपलं सांगा, आपण कुठं राहता? तिथं घर आहे. माझं बाजूला म्हणजे याच रस्त्यात आहे तुमचं घर? हो हो म्हणजे आता तुमचा रस्ता समजा हायवेला जाऊन जुळला तर म्हणजे तुमच्या प्लॉटिंगला भाव वाढला, हो तर मग आता तुम्ही याच्यावर समाधानी आहेत कसा आहे? हो समाधान आहे. हो समाधान. अगोदर कसा होता त्याला रस्ता? गुडघे काही पाय जाऊ लागले, पाय मोडू लागले आमचे. अच्छा. हां, चालताच येईन गेलं, दवाखान्यात जावं तर पैसे नाहीत, कसं करायचंय? अच्छा. हां, तर आता सरपंच समजा आपले पाय मोडण्यापासून वाचविलं समजा, सरपंचानं पाय वाचविले आमचे. ग्रामपंचायत हो, चांगलं केलं आमचा सरपंच झाला म्हणून. आणि पाणीचं काय आपल्याला इथं? हे नळाचं पाणी, नळाचं पाणी किती वेळा येतो? म्हणजे किती दिवसानंतर येतो? म्हणजे 1 टाइम 2 टाइम जसं दिवसात? हां, अच्छा. सकाळ संध्याकाळ. असं. झोपड़पट्टी इलाके में आए हुए कातनेश्वर के, जिसके बारे में कहा गया है. अब यहाँ पर हमारे पास मुंजाजी गलांडे जिनका घर सामने ही है. मुंजाजी गलांडे, ये तुमचं जे रस्ता झालेला आहे, हे रस्ता अगोदर कसा होता आणि याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. अगोदर रस्ता आहे ना, आम्हाला खूप त्रास होता, गुडघे इतक्याली पाय जावं लागले. हे इकडं पाय रस्ता तुम्ही कसं या पोझिशनमध्ये होता. आता जागच्या जागी 5 ट्रिपा बसल्या, ते बी आम्ही असं दगड हातानं इकडे तिकडे करून पांगिले. बरं, आता जागच्या जागी 5-6 ट्रिपा बसल्या. हे जे आपल्या इथलं जे काम झालेलं आहे, हे ग्रामपंचायतीचं काम केलेलं आहे, परंतु हे म्हणजे इथं JCP साहाय्यानं काम झालं का लोकांनी काम केलं आहे? लोकांनीच केलं, JCPच्या साहाय्याने काहीच झालं नाही. जागच्या जागी 3-4 ट्रिपा बसल्या, आम्ही फक्त इकडे तिकडे पांगिले, बाकी काहीच नाही. अच्छा. म्हणजे जे सर्व काम झालेलं आहे हे लोकांच्याच म्हणजे लोकांनीच केलेलं आहे समजा. JCP कातनेश्वर गांव के ग्राम सेवक केशवराव जौनदाड़ ये हमारे साथ जुड़े हुए हैं. हम उनसे पूछेंगे कि सर,
आपल्याकडं असं एक ऑब्जेक्शन आलेलं आहे की जे कामं आपल्याकडे झालेली आहेत रोजगार गॅरंटी योजनेमधून ती कामं GCPद्वारे झाली आहे, माणसाच्या सहभागातून नाही झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दलित मातंग समाज आहे त्या समाजात 4 महिन्यापासून नळाला पाणीच नाही आणि तिथं पाण्याची काही सुविधा नाही. त्याबद्दल आपण काय बोलणार? महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतनं सदरचे काम जे मंजूर झालेलं आहे ते वरिष्ठ अधिकारी, आमच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सर्वांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून तिथं खरंच कामाची आवश्यकता आहे का ते पाहून सदरचं काम मंजूर केलेलं आहे. सदरचं काम मंजूर दिनांक 1 जून रोजी केलेलं आहे आणि 1 जून नंतर आम्ही काम चालू केलं. ते काम जवळपास 1 महिनाभर चाललं आणि पावसाचा कालावधी असल्यामुळं सदरचं काम तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आलेलं आहे. सदरचं काम हे मजुरामार्फत झालेलं आहे. त्या ठिकाणी मजूर उपस्थित होते आणि मजुरामार्फतच ते काम झालेलं असल्यामुळे मशीनच्या साहाय्यानं झालेलं असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातांग वस्तीमध्ये जे पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणता, पाणी तिथं भरपूर उपलब्ध आहे. आत्ता बी हातपंप चालू आहेत. नळ पाणी पुरवठ्याला तात्पुरती दुरुस्ती करणं आवश्यक होतं, त्यामुळे 10-15 दिवस थांबवली होतं. ती दुरुस्ती आता झालेली आहे आणि पाणीसुद्धा चालू आहे. आज म्हणजे जे नवीन वस्ती झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी जे रस्त्याचे कामं झाले ते GCP झाले, मशिनी असे झाले म्हणून सांगण्यात येते. नाही, तसं नाही आहे. प्रत्यक्ष माणसांचा सहभाग घेऊन माणसांनी कामं केलेली आहेत, मजुरांनी काम केलं आहे. जे जॉब कार्डधारक मजूर आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये पेमेंट पडलेलं आहे, त्यांनी स्वतः काम केलेले आहे. ते मशीनचा वापर ट्रॅक्टर जे आहेत समजा ते साहित्य आणून टाकण्यासाठी एवढ्या पुरताच झालेला आहे. दुसरा कुठलाही प्रकारचा वापर झालेला नाही. ये कातनेश्वर गांव की पूरी कहानी इन नागरिकों की ज़ुबानी और यहाँ के अधिकारियों की ज़ुबानी हमने इस शीर्षक पर यहाँ पर आकर गांव का जो तो पूरा जायज़ा लिया. इसमें ये पता चला है कि जो काम करता है उससे कहीं ना कहीं गलती होती है, ये बात भी सही है. लेकिन हम जब यहाँ पर गांव में आए और गाँव वासियों से जो मुलाकात ली और मुलाकात लेने के बाद उन्होंने क्या कहा ये आपके सामने हम पेश कर रही है. उसी साथ साथ यहाँ के प्रशासन के ग्राम सेवक ये भी हमारे साथ जुड़े हुए थे, जौनजाड़ साहब, इन्होंने भी बताया कि भाई पूरी तरीके से काम हमारे लोक सभा से हुआ है, जॉब कार्ड वालों से डायरेक्ट से हुआ है, उनके खातों में पैसे आकर गिरे हैं. तो फिर ये मक्खी कहाँ छिक रही है? अब ये आने वाला समय ही उस व्यक्ति को बताएगा जिसने ये सामने दोष का मामला रखा है. हमारे न्यूज़ आपको किस तरह दिखाई दे रहे हैं और इसमें क्या सुझाव चाहिए आप लोगों से हमको और हमारे व्यूअर्सों से क्या सुझाव देंगे, इसके लिए हमें लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें. ये न्यूज़ कवर ये हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज़ चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, परभणी टुडे के कार्यकारी संपादक रियाज कुरैशी, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल. आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाजत. जय हिंद. महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी. शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी. बुकिंग शुरू है. मोबाइल नंबर 9960569383, 8421903333. इसके साथ ही 9822829035. हाजी महबूब अंसारी. याद रहे आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं. आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें. मिर्जा मेस, सुबेदार नगर, डिपो के पास, परभणी. अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क ज़रूर करें. मिर्ज़ा में सुबेदार नगर, डिपो के पास, परभणी. घर पहुंच सेवा खाने के टिफ़िन के लिए ज़रूर संपर्क करें. मोबाइल क्रमांक 8830266947. समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी. हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा. शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें. सैयद मुज्जमिल. मोबाइल क्रमांक 9766683126. मोहम्मद अकबर का जनता एल्यूमिनियम, पाडोला कॉलोनी, सुबेदार नगर, दरगाह रोड, परभणी. हमारे पास एल्यूमिनियम पार्टीशन, स्लाइडिंग विंडोज, ग्लास वर्क, कंपोजिट पैनल, एल्यूमिनियम डोर्स, कबर्ड्स तैयार और फिट करके सबसे कम कीमत में मिलेंगे. एक बार संपर्क जरूर करें. मोहम्मद अकबर. मोबाइल क्रमांक 9890232128. एयर फिटर, उड़ान पुल के पास,
अनुषा टैकिस के सामने, गंगाखेड़ रोड, परभनी। 24 तास सेवा। अगर आपकी गाड़ी किसी भी जगह पर परभनी शहर के किसी की भी जगह पर पंक्चर हो रही है तो आप टेंशन ना लें, ये नंबर पर फ़ोन करें। 24 घंटे सेवा उपलब्ध है। सैयद शकील, सैयद इस्माइल, संपर्क ज़रूर करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी। SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, मासूम कॉलोनी, दरगाह रोड, परभनी। अगर आप घर बैठे इंग्लिश में बात करना सीखना है तो आज ही कांटेक्ट करें SBS इंग्लिश स्पीकिंग क्लासेस। मोबाइल नंबर 9823797828। अगर आपके पास, आपके पड़ोस में किसी को मूलव्याध है, बगंदर है, नासूर है तो आप फिक्र ना करें, डॉक्टर राव से कांटेक्ट करें। ये उनका पता है, साई क्लिनिक व नर्सिंग होम, गवाने चौक, परभनी। डॉक्टर राव को 40 साल का तजुर्बा है, गवाने चौक, परभनी। मोबाइल नंबर 9890090925। सेकंड नंबर 9420621924।